हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि इथे आहे मम्मी. तर मम्मीचं चाललंय भाजी टाकायचं काम आणि मी इथे बनवते ज्वारीचा डोसा. ज्वारीचं धिरडं काढणार आहे. त्यासाठी मी इथे घेतलंय बीटरूट आणि इथे हिरवी मिरची आणि कांदा चिरून घेतला, तुम्ही पाहू शकता. तर मी ज्वारीच्या पिठामध्ये हे सगळं टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि तिखट वगैरे घातलं तर हळद वगैरे घालून मी मस्त डोसा नाही धिरडं काढणार आहे ज्वारीच्या पिठाचं. आणि बाळ लागले रडायला आमचं. आणि इथे बीटरूट आहे, इथे आहे ज्वारीचं पीठ आणि इथे आहे कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालेन मी. आणि अशा प्रकारे मी डोसा टाकलेला आहे, हा बीटरूटचा आणि ज्वारीच्या पिठाचा. तर आता मी हे झाकून ठेवते. आणि अशा प्रकारे झालेलं आहे धिरडं तयार, ज्वारीचं बीटरूट आणि ज्वारीचं धिरडं. आणि अशा प्रकारे माझी प्लेट झालेली आहे रेडी. तर हे माझं 10-11 वाजता मी जेवण करते ते जेवण आहे. गवारची भाजी, पावटा बटाटा आणि ज्वारीचा डोसा. आणि इकडे आहे आमची वहिनी. तर आमची छोटी वहिनी आली आहे भेटायला आणि त्यांचं काम देखील दोन्ही काम एकत्रच. त्यांना माहिती झालं तर मी गावी आली आणि त्यांना म्हणतो आम्ही म्हणजे राहतच नाही नाही हो, आता जायचं. आता परत कधी येणार आहे? दिवाळीला नाही. हा, तुमचं माहेर कुठलं आहे? बेल्ले. हा, मग काय बेल्लेला भावाकडे भेटायला. हा, चालत आलत काय इथं? मी तेच म्हटलं गाडी कुठे? हा, काय हो, कोण आहे? सोनू असेल, नागेश पाहिजे असेल, दोघांमध्ये एक असेल. मी तर म्हटलं त्यांना रा एवढी माणसं आहे तुमच्याकडे. घरच्या माणसांना कशाला जागा? तेच ना. नाही, बरं आहे ना. उलट तुम्हाला आहे की नाही, म्हणजे माणसं असलं की बरं वाटतं ना जरा. आम्हाला माणसं लागतात पण इकडे माणसं थांबतच नाही, करमत नाही ना. आता त्यांची काय कामं होतील 2 दिवसात? झालं आजच्या दिवस असून त्यांचं. 2 दिवसाची कामची. बरं आहे का? आज लय शांत शांत. तुमच्या बरोबर ओळखी झाली नाही, ते येतात ना कायम, त्यांची माहिती फक्त. हा, हे काय केलं, याला काय होतं इथं? इथं उडीद होता, तिथं आता ज्वारी फिरली इथं वड्याच्या कडेला. पाऊस येतोय, अजून पावसाची वाट बघतो. पाऊसच नाही. काय आलंय बरं असं? काय कुत्रा असून कशाची फरफट पडली एवढी इथून तिथून? सापीपासून. पायाची आहे का? पायाचीच वाटतं, कोणतरी मधूनच गेली. हा हा, तुमच्या सरकती येत ते. बोर पाहुण्यांचे येत, त्यांना माहिती असेल ना. नाही बघितलं नाही ते. अच्छा, हा, अशोक दादाचे पहिलीच वेळेस हा, छोटे भाऊ येते. चेहरा सेमच आहे दोघं. हा. ती त्यांच्या मंडळी. मी मगाशी आलो होतो आजीला भेटा बोलाव. ते बाबांनी कवळ काढले, ते दरवाजे बंदच होते. मी बोललो या परत दिवाळीला आल्यावर. दिवाळीला आल्यावर या. हा, चक्करला या, राहायला या. चालेल ना आम्हाला. मी किती वेळा म्हटलं या, कोणी येतच नाही तिकडं. मुंबईला पोचलो काही लवकर फोन पोचलो आपलं, तुम्ही आपल्या घरी हे माग विचार करते. लांब जायचंय ना, माहिती नसतं आले तर मग आहे. चलो बाय बाय.
ते मेसेज टाकतील ना. आणि या ज्या बाया आहेत तर या आहेत कामाला आलेल्या बाया आहेत सगळ्या. आणि त्यांची गाडी आहे म्हणजे टोळी आहे. तर ते कामासाठी येतात आणि आपला सोयाबीन काढण्यासाठी आलेल्या होत्या. तर त्यांचं जेवण चाललं होतं इथे, कारण बाहेर खूप ऊन आहे. त्यामुळे मग इथे सावली आहे तर सावलीला जेवायला आले होते त्या. आणि त्यानंतर मग जरा आराम करून त्या पुन्हा कामाला लागल्या होत्या त्यानंतरच. गार्गी शाळेतून लवकर आली. काय करते तू? कार्ड बनवते. कोणासाठी? सीमा मॅम साठी. मला सीमा टीचर लय आवडते. कोणती टीचर आवडते? हा सीमा टीचर. हा. अरे वा. कशा निमित्त कार्ड बनवते तू? काय? कशा निमित्त कार्ड बनवते? बिकॉज ती मला नाही मारत. मारत नाही म्हणून? हा, ती सगळे नाईस शिकवतीये. अच्छा, म्हणून. हा मला दाखव बनवल्यावर. हा. हॅलो. आणि आता झाली संध्याकाळ. तर दिवस मावळलेला आहे आणि ऊन असल्यावरती मी शक्यतो कमी चालते. तर मी सकाळी 6 ते संध्याकाळ असं विचार करते. सकाळी 6ला, संध्याकाळी 6ला मी वॉकला निघेल. तर मी आता वॉकलाच निघाले. जर अंधार पडला की भीती वाटते, इथे वाघ वगैरे येतात त्यामुळे. तर मी आता अंधार पडायच्या आतच माझा वॉक कंप्लीट करून घरी जाईल. तर थोडासाच करणार आहे, जास्त नाही करणार. परंतु घरापासून तर रस्त्यापर्यंत 5 फेऱ्या वगैरे मारते, सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील. तर आणि दुपारी झोपलं की मग सकाळी लवकर उठावं वाटतं, नाहीतर मग नाही उठावं वाटत, झोप होत नाही सकाळची. तर मी आता दुपारची झोपते थोडा वेळ. आणि गरमी खूप आहे, ऊनही खूप आहे, त्यामुळे असं दुपारचं झोपावंच लागतं. आणि रातकिडे किरकिर करत आहेत. खूप छान वाटतं हे वातावरण. आणि काही दिवस फक्त, नंतर 5-6 महिन्याने दुबईला गेल्यावरती पुन्हा भेटणार नाही. तर मी आता हे एन्जॉय करून घेते मस्त. आणि इथे आहे घर. तर मी इथे बसून रस्त्यापर्यंत फेऱ्या मारते. तुम्ही पाहू शकता संध्याकाळ झाली, सगळीकडे लाईट्स वगैरे लागल्यात. जवळ घर नाही आहे, थोडंसं लांब आहे, ज्याच्या त्याच्या शेतात घर आहे तिथे. तर आपल्या शेतात आहे. जवळ आहेत आजूबाजूला, थोडीशी लांब आहेत. आणि आमच्या घरी तिकडे माझ्या सासरी खूप सारी घरं आहेत. म्हणजे वस्तीच आहे आमची, वरंगळवाडी म्हणून आहे गारखिंडी गावामध्ये. पूर्ण अर्धं गाव त्या बाजूला आहे. खूप सारी माणसं असतात, खूप म्हणजे करमून जातं. इथे कोणी येत नाही, परंतु इथे आमचं बारकं पिल्लू आहे, दादाची छोटी मुलगी. जस्ट आता अजून 2.5 महिन्याचीच झाली ती. आणि ती असते, त्यामुळे तिच्यामध्ये वेळ जातो माझा आणि सगळ्यांचाच. आणि त्यामुळे मग मी इथे राहिल्यानंतर मी आत्ता कधीच आमच्या घरी गेले असते. करमतच नाही इकडे, आणि सवय लागली आहे माणसांची नेहमी, तर होत नाही असं एकटं राहायला. आणि मम्मीला पप्पांना त्यांना सवय लागली, त्यामुळे त्यांना काही वाटत नाही. आम्हाला त्यामुळे मग असं वाटतं की तिकडे गेलं की जास्त गप्पा वगैरे मारायला भेटतात, माणसं भेटतात. त्यामुळे मी जास्त तिकडे जाते. परंतु आता बाळ आहे, तर बाळामुळे मी नाही जाणार लगेच. आमचं जेवण आत्ताच झालेलं आहे. मसाले भात वगैरे खाऊन झालाय. तर अक्का देखील कामावरून आली इकडे. आज दिवसभर अक्का कामाला होती. कुठे गेली तू? हां, करमत नव्हतं ना आम्हाला, तू कामाला गेली होती तर. आणि तिला उशीर झाली, ती सकाळी गेली होती, संध्याकाळी आली आहे. तर रोप वगैरे उपटायचं होतं कुठेतरी. आणि आत्ता अंधार झालेला आहे बाहेर, पावसाचं काहीच नामोनिशाण नाही, खूप गरमी आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.